नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। महाराष्ट्रामध्ये वीज बिलाचं आंदोलन चिघळलेलं आहे। राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या वीज बिलाच्या वसुलीच्या विरोधात मवियाच्या कार्यालयावरच हल्लाबोल करण्याचे आदेश त्यांच्या कार्यकर्त्यांना दिले आहेत, अशी प्राथमिक माहिती समोर येते आहे। या निमित्तानं एका महावितरणच्या कार्यालयात काही साहित्य पेटवून देण्यात आलं आणि हा संपूर्ण प्रकार हा राजू शेट्टींच्याच स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलाय, अशी माहिती प्राथमिक दृष्ट्या समोर आली। मुळात अशा प्रकारचं हिंसक आंदोलन कोणत्या प्रकारच्या वळणावर जाऊन पोहोचलं याची महाराष्ट्रात चर्चा करण्याची गरज आहे। राजू शेट्टींच्या आंदोलनाची आजवरची पद्धत ही एका विशिष्ट टप्प्यानंतर कायम हिंसक होत असते, तशी का होते आणि आता महावितरणला धडा शिकवण्याच्या साठी म्हणून इतक्या मोठ्या हिंसक आंदोलनाची गरज आहे का, याची चर्चा ही एका बाजूला गरजेची असतानाच दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांकडून होत असलेली वीज बिलाची वसुली हा विषयही तितकाच संवेदनशील आहे। शेतकऱ्यांना वीज बिलाच्या वसुलीच्या साठी लावला गेलेला तगादा हा त्यांच्या जीवावर उठलाय। अनेक ठिकाणी वीज बिल भरता येत नाही हे लक्षात आल्यावर आत्महत्या झाल्या आहेत। शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठीचं नवं कारण यादीमध्ये नोंदवलं गेलंय। महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्यासाठी असलेलं सरकार या वीज बिल वसुलीच्या निमित्तानं शेतकऱ्यांवर हा अन्याय करताना स्पष्टपणे दिसतंय, कारण बिल तर भरावंच लागेल अशी अधोरेखित केलेली भूमिका सत्ताधाऱ्यांनी मांडलेली आहे। या सर्व पार्श्वभूमीवर चर्चेची गरज आहे। लक्षवेधीत विषय आहे वीज बिलाचं आंदोलन कोणामुळे चिघळलं। या चर्चेमध्ये आपल्यासोबत सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो। आपल्यासोबत स्वाभिमानीचे नेते जालिंदर पाटील जोडले गेलेले आहेत, वीज अभ्यासक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रतापराव होगाडे, आणि भारतीय जनता पार्टीचे नेता महाराष्ट्राचे माजी कृषी मंत्री प्रवक्ता या नात्याने आपल्यासोबत आहेत डॉक्टर अनिल बोंडे। मान्यवरांचं चर्चेत स्वागत। पहिला प्रश्न तर स्पष्टपणे आणि थेट जालिंदर पाटील आपल्याला विचारावं लागेल। जालिंदरराव, ज्या पद्धतीनं महावितरणच्या कार्यालयात जाळपोळ झाली त्याची जबाबदारी आपण घेणार आहात का? आपल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ही जाळपोळ केली असं म्हटलं जात आहे। आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा। या देशाचे आदरणीय शेतकरी नेते माननीय राजू शेट्टी साहेब वीज वितरणच्या कार्यालयावरती 3 दिवस ठिय्या मारून त्या ठिकाणी बसलेले आहेत। अक्षरशः कोंडाळ्याच्या शेजारी ह्या देशाचा खासदार 3 दिवस झालं झोपतोय। या जिल्ह्यातले 3 मंत्री आणि जवळजवळ 10 आमदार आणि लोकप्रतिनिधी महावितरणचे अधिकारी विचारायला सुद्धा तयार नाहीत। एवढा मुजोरपणा तुमच्याकडे कुठून आला? अरे धरणं आमच्या जमिनीवरती उभा राहिले, तुमच्या विजेचे पोल आमच्या जमिनीवरती उभा राहिले, तुमच्या डीपी आमच्या जमिनीवरती उभा राहिल्या। आम्ही 1 रुपया तुमच्याकडे आतापर्यंत त्याचं भाडं मागितलं नाही। असं असताना आम्हाला बोगस वीज बिल देऊ नका। आणि या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 42,60,431 जे कृषीचे ग्राहक आहेत, यांना न्याय द्या। आम्हाला 10 तास फक्त दिवसाचा वीज पुरवठा द्या। रात्री 8 ते 4 या वेळेमध्ये आम्हाला वीज नको, कारण वन्य प्राण्यांनी उच्छाद मांडलाय, अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झालाय। घरातलं कर्तपोरग शेताकडे गेल्यानंतर आई वडील घरामध्ये झोपत नाहीत। MSCBच्या अधिकारी आणि मंत्री यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की रात्री 8 ते पहाटे 4 या वेळेमध्ये आमच्या सोबत तुम्ही पाण्यावरती उभे राहा, उसामध्ये पाणी पाजा आणि मग शेतकऱ्याच्या वेदना काय आहेत ह्या तुम्हाला त्यावेळेला कळतील। अरे आम्ही या जालिंदर पाटील, आत्ताच्या घडीला राजू शेट्टी यांनी सुरू केलेल्या आंदोलनाच्या बाबतीत सरकारनं काय भूमिका घेतली आणि सरकार या आंदोलनाकडेही तसंच दुर्लक्ष करतंय का, जसं दुर्लक्ष त्यांनी महाराष्ट्रात झालेल्या सगळ्याच आंदोलनांकडे आतापर्यंत केलेलं आहे? एसटीचं आंदोलनही असंच चिघळत ठेवलंय, तुमच्या आंदोलनाकडेही दुर्लक्ष आहे। थोडक्यात काय,
170 आमदार गाठीशी आहेत, कुठल्याही आंदोलनाला घाबरायची गरज नाही, जनतेला आपण उत्तरदायी नाही, ही भूमिका तुम्हाला समोर येताना दिसतेय? आतापर्यंत महाराष्ट्राच्या सत्तेवरती आलेल्या एकाही सरकारनं शेतकऱ्यांची बाजू घेतली नाही, हे आमचं दुर्दैव आहे. सत्तेवर येण्या अगोदर फक्त शेतकऱ्यांच्या हिताच्या घोषणा केल्या जातात आणि प्रत्यक्ष सत्ता काबीज झाल्यानंतर मग मात्र गुळमुळीत भाषा वापरली जाते. आम्ही शेतकऱ्यांचे तारणहार असल्याचा आभास तयार केला जातो. हीच खरं तर आमच्या वेदनेची कळ आहे, लक्षामध्ये घ्या. नाही पण जालिंदर पाटील आपण असं सरसकट सगळ्या सरकारांना दोष देताय. निश्चित ती भूमिका तुमची असू शकते, पण प्रश्न आता काय आहे? प्रश्न आहे आत्ताचं सरकार तुमचं ऐकतंय का? गेल्या सरकारांनी काय केलं त्याचा आज हिशोब काढून काहीच मतलब नाही. आत्ताचं सरकार आपलं ऐकत नाही हे म्हणताना आपण अडखळत आहे कुठेतरी. अडखळत नाही, लक्षामध्ये घ्या. महागाडी सरकारचं आम्ही काही देणं लागतोय अशातला भाग नाही. उलट ते सरकार सत्तेवरती बसवण्यासाठी आम्ही जीवाचं रान केलेलं आहे. बिलकुल उलट त्याच्याचमुळे महाआघाडी तुमचं देणं लागते, महाविकास आघाडी तुमचं देणं लागतेय. त्यांच्या सोबत गेलो होतो जी हो, आम्हाला काहीच त्यांनी दिलेलं नाही. आमच्या बळावरतीच ते या सत्तेवरती विराजमान झालेले आहेत. असं असताना जर आमच्याशी प्रतारणा कराल तर गाठ आमच्याशी आहे, हा सल्ला सुद्धा या डिबेटच्या निमित्तानं मी त्यांना देतोय. जी जालंधर पाटील आपल्या सोबत आहेत. जालंधर पाटील यांनी आपल्याला दिलेली उत्तरं आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचली आहेत, इतरही मान्यवरांनी ती ऐकलेली आहेत. मला पटकन या विषयातली एक आणखीन राजकीय भूमिका जाणून घ्यायची आहे. त्यानिमित्तानं डॉक्टर अनिल बोंडेंना बोलतो करतो आणि मग आपण या प्रकरणातला माहिती वजा सगळा शांतपणे तपशील जाणून घेणार आहोत, तो प्रतापराव होगाडेंच्या कडून. डॉक्टर बोंडे, आपल्यासाठी पुढचा मुद्दा, राज्य सरकारचा प्रतिनिधी आत्ता या चर्चेत नाही. आपण प्रयत्न बरेच केले, मात्र काही व्यवस्थेतल्या कारणांमुळे त्यांना आत्ताच्या घडीला चर्चेत सहभागी होता आलेलं नाहीये. माझा मुद्दा आपल्यासाठी डॉक्टर बोंडे असा आहे की ज्या पद्धतीनं राज्य सरकारनं कठोर भूमिका घेतली आहे की वीज बिल किती आलंय याची चर्चा करणं गरजेचं नाही, ते भरलंच पाहिजे. ही इतकी ताठर भूमिका कशाच्या बळावर घेतली जाते? आणि ही भूमिका जेव्हा शेतकऱ्यांच्या बद्दल विद्यमान सरकार घेतं त्यावेळेला अनेकांचा आवाज हा कातर झालेला आपल्याला ऐकायला मिळतो. हेच सरकार जर दुसऱ्याचं असतं तर मात्र उच्चारवाद घोषणा आल्या असत्या. डॉक्टर बोंडे, बरोबर आहे? प्रसाद, एक माझी विनंती आहे की एक वेळा तरी नितीन राऊतला बोलवा जेव्हा प्रताप होगाडे असतील आणि मी असेल, कारण का मागच्या अनेकदा असे प्रयत्न झाले. अगदी डॉक्टर बोंडे साहेब, आपण अत्यंत महत्वाच्याच मुद्द्यावर चर्चा पहिल्याच टप्प्यात आणली. असे अनेक प्रयत्न झाले पण त्याला काही यश येत नाही, कारण आपण कोणाला तरी उत्तरदायी आहोत. खास करून शेतकऱ्यांच्याकडून होणाऱ्या वीज बिलाच्या वसुलीच्या बाबतीत हे राज्य सरकार कोणाला तरी उत्तरदायी आहे असं कोणाला वाटतं या मंत्रिमंडळात? याचा आम्हाला तरी अनुभव आलेला नाही. डॉक्टर बोंडे, आपण आपलं उत्तर पूर्ण करा. मागच्या वेळेला देवेंद्र फडणवीस सरकार होतं त्यावेळेला पूर्ण 5 वर्षात, आता जालंधर पाटील चा अनुभव काय आहे मला माहित नाही, पण 5 वर्षात एकाही शेतकऱ्याचं वीज कनेक्शन कापलं गेलं नाही. एवढंच नाही तर डीपी सुद्धा 48 तासात 72 तासात झाली तर ती बदलून दिल्या जाते. आज ही परिस्थिती आहे की शेतकऱ्याचं दामदुपटीनं बिल आलेलं आहे, दामदुपटीनं कितीतरी पटीनं, म्हणजे 1.25 लाख 1.5 लाख बिल. आणि मग तिथे करेक्शनला गेल्यानंतर तो म्हणतो करेक्शन करून देतो, ते 42,000 होते. आणि मग 42,000ही भरण्याची त्याची ताकद नसते. आम्ही मोर्शीला स्वाभिमानी संघटनेचाच आमदार आहे, पण तो याच्या विरुद्ध काही बोलत नाही. तर मोर्शीला सुद्धा आंदोलन केलं की शेतकऱ्याच्या संत्र्याला पाणी द्यायचं आहे, तिकडे उसाला पाणी द्यायचं आहे, चना आहे, खरीप गेल्यानंतर चना आहे, गहू आहे. पण नेमकं त्यावेळेला लाईन बंद केल्या जाते. डीपी वरच्या एक दोघांनी बिल भरलेलं असलं तरी ती डीपी जर नादुरुस्त झाली ती दुरुस्त केल्या जात नाही, कारण म्हणतात की 80% लोकांनी पैसे भरले पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट, डीपी मधलं ऑइल लीक झालं तरी ते दुरुस्त करत नाही आणि डीपी तर बदलवतच नाही. आणि त्याच्यामुळं शेतकरी पश्चिम महाराष्ट्रात थोडा जास्त कंटाळला असेल, जो जास्त परेशान झाला असेल, कारण तिथं ओलीत जास्त आहे. पण ज्या ज्या ठिकाणी ओलीत आहे आणि शेतकरी पिकवण्याचा प्रयत्न करतो तर या महावितरणनं त्याला निश्चितच डुबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. नितीन राऊत एकदम बेमुरवतखोरपणे त्यांचे उत्तर असतात की शेतकऱ्याला बिल भरावंच लागेल. आता जालंधर पाटलांनी सांगितलं की डॉक्टर बोंडे केवळ आणि केवळ
एकटे ऊर्जा मंत्रीच ही भूमिका घेताना दिसत नाहीयेत, उपमुख्यमंत्री पण तीच भूमिका घेत आहेत. यांचं संगनमत आहे का काय शेतकऱ्याच्या विरोधात? अजित दादाचे मागच्या वेळेसचे भाषण आहे का की 10 वेळा त्यांनी चंद्रशेखर बावनकुळेचं अभिनंदन केलं होतं की तुम्ही आता लाईन कापत नाहीये, तुमचं अभिनंदन. लोड शेडिंग बंद झालं, तुमचं अभिनंदन. पण आता यांना काय होत आहे? अजित दादा आहे ना उपमुख्यमंत्री, अर्थ खातं पण त्यांच्याकडेच आहे. पण उलट त्याच्यात एवढं शेतकऱ्यांचं एकही कनेक्शन न कापता सुद्धा महावितरण नफ्यामध्ये होतं. आणि आता त्यांचा ओरड सुरू झाली. इंजिनियर लोक आम्हाला सांगतात की आम्ही तोट्यामध्ये आहोत, त्याच्यामुळे शेतकऱ्याची वीज कापावीच लागेल. जी. आणि त्याच्या शेतकरी तो म्हणतो की आमच्या शेतात मीटर लावून द्या आणि मीटर प्रमाणे जेवढे युनिट जळत असेल तेवढे आम्ही भरायला तयार आहे. मीटर लावून द्या ही शेतकऱ्याची मागणी आहे. बरं, मीटर लावून द्या, आम्हाला तुमचे उपकार नको, पण आम्हाला दिवसाची 8 तास तरी वीज द्या ना, कमीत कमी दिवसाची 8 तास वीज द्या आणि त्या मीटर प्रमाणे द्या. जेवढं आम्ही जाळू, जेवढं आम्ही ओलीत करू तेवढे पैसे आमच्याकडनं घ्या ना. आम्हाला उपकार नको की 1 रुपया 60 पैशानं तुम्ही वीज देऊन राहिले त्याच्यामुळे उपकार करून राहिले म्हणून. ठीक. आणि त्याच्यामुळं एवढे दामदुपटीनं म्हणजे दंड लागला, दंडावर दंड लागला, दंडावर दंड लागला की शेतकरी गड्ड्यामध्ये गेला. बिलकुल. याच्यावर एक प्रतापराव होगाणेंना आपण संधी देणार आहोत. प्रतापराव, हे सगळं घडतंय त्याच्या मागचं मूळ काय? वीज बिलं कशी फुगली? पूर्ण 2 मिनिटं आहेत आपल्यासाठी. ओके, थँक्यू. मी आपल्याला त्याचबरोबर जय महाराष्ट्रच्या सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो की याची हॅलो. बिलकुल, आपला आवाज नीट येतोय, आपण सलग बोला. ओके. या खरे म्हणजे या वीज बिल वाढण्याची दुप्पट येण्याची सुरुवात 2011-12 साली झालेली आहे. बर. आणि याची लढाई आम्ही आयोगासमोर तेव्हापासून करतो, सरकार समोरही करतो. राज्यामधल्या महावितरण कंपनीची गळती कमी होत नव्हती आणि गळती कमी कशी करायची यामधनं ही बिलं फुगवायला सुरुवात झाली. एका बाजूला ज्यांच्याकडे मीटर नव्हते त्या शेतकऱ्यांचं बिल 3 HP ऐवजी 5 HP, 5 ऐवजी 7.5 HP, 7.5 ऐवजी 10 HP असं करण्यात आलं. आणि जिथं मीटर होते तिथं तर IITचा रिपोर्ट आहे की 80% मीटर बंद आहे आणि जे 20% चालू आहेत त्यापैकी फक्त 7% मीटर आणि बिलं यांचं मॅचिंग होतं, बाकीचं मीटर आणि बिलं मॅचिंग होत नाही. आणि मीटर्ड शेतकऱ्यांची बिलं घरामध्ये बसून किंवा रिडिंग नॉट अवेलेबल, फॉल्टी, लॉकड या पद्धतीनं सरसकट प्रति HP 100 ते 125 युनिट टाकण्यात आली. आणि हे 2011-12 पासून आजपर्यंत चालू आहे, म्हणजे जवळजवळ 10 वर्ष झाली. यात लक्षात घ्या, मी स्पष्टपणानं ठामपणानं बोलतो की 11-12ला जे सरकार होतं त्यामधले ऊर्जा मंत्री अजितदादा होते. त्याच्यानंतर जे सरकार होतं भाजपचं त्यामध्ये ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे होते. बावनकुळेने स्वतः समिती केली पण प्रत्यक्षात समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी केली नाही. मी त्या समितीमध्ये होतो. आणि आता जे सत्तेवर आलेत नितीन राऊत, त्यांनाही आम्ही सत्तेवर आल्या मागच्या वर्षीच्या जानेवारीत भेटून सांगितलं की जोपर्यंत ही बिलं दुरुस्त करत नाही, बिलं दुरुस्त करतो असं मान्य आम्हाला सर्वांनीच केलं, बावनकुळेनेही केलं, राऊतनेही केलं, पण प्रत्यक्षामध्ये बिलं दुरुस्त अजून कोणीच केली नाही. सर्क्युलर आहे बिलं दुरुस्त करावं म्हणून, पण बिलं दुरुस्त होत नाहीत. आणि 10 वर्षामध्ये मुद्दल दुप्पट, त्या दुप्पट मुद्दलावरचं दंड आणि व्याज दुप्पट, अशा पद्धतीनं हे जवळजवळ रकमा चौपट झालेल्या आहेत. जी. तुम्ही बिलं तपासा, दुरुस्त करून द्या आणि मग त्या ग्राहकाला त्या दुरुस्त रकमेच्या हिशोबानं 50% मागा, ते योग्य ठरेल. आणि हे न करता सरसकट तोडण्याची जी आत्ताची भूमिका आहे ती अत्यंत गैर आहे, बेकायदेशीर आहे. कुठलाही ग्राहकाला 15 दिवसाची. प्रतापराव मध्ये हस्तक्षेप करतो आणि आपल्याला पुढचा प्रश्न विचारतो. तो असा आहे, सरकारचीही एक यामधला तर्क स्वरूपातली भूमिका जी समोर येते तीही मांडायला हवी. सरकार असं म्हणतं पैसे आलेच नाहीत तर महामंडळं चालवायची कशी, सेवा सुविधा पुरवायच्या कशा, जर पैसे लोकांना द्यायचे नसतील तर मग ते सेवा का मागतात, लोकांना पैसे द्यायची सवय लागली पाहिजे, असे विविध तर्क देत आहेत सरकारचे लोक, सरकारचे मंत्री. आणि सांगतायत की या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन वीज बिल वसुली गरजेची झालेली आहे. हे साफ खोट आहे. मी आपल्याला मुद्दाम सांगू इच्छितो की ग्राहकाची बुडवण्याची किंवा न भरण्याची वृत्ती नाही.
₹1.56 जे खरे आहेत, मी तुम्हाला एक उदाहरण देतो. 5 HP चा पंप ₹1.56 ग्राहकांना भरायचे आहेत. का नाही भरणार तो? पण यांचं बिल होतं 2 युनिटचं एका युनिटच्या ऐवजी, आणि एका युनिटच्या ऐवजी 2 युनिट बिल करताना ₹3.29 आयोगाचा दर आहे, ₹1.73 सरकारची सबसिडी आहे. दुप्पट बिलिंग केल्यामुळे दुप्पट सबसिडी मिळते. त्यामुळे सबसिडीच्या रूपाने ₹1.73 जागी ₹3.46 मिळतात. म्हणजे बिल 3.29 आहे, 3.46 मिळालेलेच आहेत त्यांना. त्यामुळं महावितरण कंपनीचं येतच नाही, शेतकरी देणं आहे पण तो सरकारला देणं आहे. सरकारकडनं दुप्पट सबसिडी महावितरण कंपनीने घेतल्याचे अँगल वेगवेगळे आहेत. 3-4 वेगवेगळे अँगल आहेत. मी तुम्हाला अगदी थोडक्यात जी. सांगू इच्छितो. एक तर पहिला अँगल हा आहे की आपण कार्यक्षम नसताना आपण कार्यक्षम आहोत असं दाखवायचं, आणि त्यासाठी विजेची गळती खरी 30% वर असताना सुद्धा 15% दाखवायची. गेल्या वर्षी आयोगाने 21% गळती मान्य केली, तरीही सरकार समोरचं यांचं सादरीकरण आहे जी. की आमची गळती फक्त 15% आहे. अरे बोगस, खोटं बोलताय तुम्ही सरळ सरळ. आज शेतकऱ्यांचं जे बिलिंग दुप्पट आहे याचा अर्थ शेतकऱ्यांचं कन्झम्पशन दुप्पट दाखवलंय. शेतकऱ्यांचं कन्झम्पशन 30%च्या वर दाखवलं की गळती 15% दिसते. पण शेतकऱ्याचं खरं कन्झम्पशन जे IIT सर्टिफाय केलंय, जे आमच्या कमिटीने केलेलं आहे आणि ज्याचे RTI खालचे पुरावे आम्ही मागच्या सरकारला आणि या सरकारला दिलेले आहेत, ते खरं कन्झम्पशन 15% आहे आणि गळती 30% आहे. म्हणजे गळती लपवणे हा एका बाजूला, कार्यक्षमता जी. आहोत आम्ही कार्यक्षम असं दाखवणं हा दुसरा भाग आहे. तिसरा आहे की शेतकऱ्यावर आम्ही फार मोठे उपकार केले आणि शेतकऱ्याला बघा आम्ही वीज देतोय असं म्हणायचं आणि शेतकरी बिलं भरत नाही म्हणजे त्या शेतकऱ्याला बदनाम करायचं. चौथा भाग, सरकारला लुटायचं, सरकारची सबसिडी दुप्पट घ्यायची, त्या सबसिडीमधनं शेतकऱ्यांचे सगळे बिलं वसूल करायची आणि तरीही शेतकऱ्याच्या डोक्यावर 50,000 कोटीची थकबाकी मारायची. आणि पाचवा शेवटचा सर्वात महत्वाचा भाग की या सगळ्यामध्ये दरवर्षी 15% गळती मॅनिप्युलेट केली जाते, लपवली जाते. बर. आणि गळतीची व्याख्या आयोगाने केलेली आहे. हा फार महत्वाचा भाग आहे की व्याख्या आयोगाने केली, रिअल लॉसेस प्लस थेफ्ट आणि प्लस करप्शन, म्हणजे खरी गळती अधिक चोरी अधिक भ्रष्टाचार म्हणजे एकूण गळती. त्या एकूण 30% गळतीतली 15% आपण मान्य करतो, खरं कायद्यानं 12%च मान्य करायला पाहिजे, आपण 15% मान्य ठीक करतो. आहे. पण उरलेली 15%, मला फक्त आकडा सांगू द्या, चोरी आणि भ्रष्टाचार हा आकडा किती आहे? 15%. 15%, 1% म्हणजे 800 कोटी, 15% म्हणजे 12,000 कोटी. हे 12,000 कोटी रुपये काही ग्राहक ते 0.1% असतील, काही कर्मचारी यांच्या संगनमतामधून बाहेर जात आहेत आणि त्या 12,000 कोटी रुपये बाहेर जातात. ते कुणाच्या खिशात जातात त्याचा शोध कुणीही लावत नाही. महावितरण वर्षातनं फक्त 50 कोटी चोरीची वसूल करतं आणि ह्या 12,000 कोटीच्या भ्रष्टाचारामुळं आणि तो मॅनिप्युलेट करण्यामुळं अशा पद्धतीने हे चालू असतं. आणि ठीक. त्याचबरोबर या 12,000 कोटीपोटी ₹1 पर युनिट हा सामान्य ग्राहकाला, ज्याचा या चोरीशी काही संबंध नाही, 2.25 कोटीपैकी जवळजवळ सगळ्याच ग्राहकांचा 0.1 सोडलं तर संबंध नाही, पण त्याला ₹1 पर युनिट जादा भरावा लागतो. म्हणजे एका बाजूने शेतकरी बदनाम आणि दुसऱ्या बाजूने सामान्य ग्राहकावर ₹1 बोजा. ठीक आहे. आता पटकन डॉक्टर बोंडेंना बोलतं करायचंय. डॉक्टर बोंडे, आपण या संपूर्ण घटनाक्रमाला 100% परिचित असालच, आपल्याला माहितीच असेल की हे सगळं जे जे काही चाललंय ते कसं चाललंय. आपल्याकडून मला 30 सेकंदात जाणून घ्यायचंय, तुमच्या कार्यकाळात अर्थात गेल्या सरकारच्या कार्यकाळात ही सगळी परिस्थिती इतकी वाईट नसावी याच्यासाठी तुम्ही काय केलं होतं आणि हे आताच्या सरकारला का जमलं नाही, का करावंसं वाटलं नाही? प्रतापजी होगाडे यांच्यासोबतच मी MERC मध्ये 2012 मध्ये MERC मध्ये केस टाकली होती आणि विशेषतः शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवठा करावा, किमान 10 तास तरी दिवसा वीज पुरवठा करावा, अशा प्रकारे केली होती. आणि एक सर्वात महत्वाची गोष्ट, मागच्या काळामध्ये निश्चितच ही बिल दुरुस्ती तर झालीच नाही, परंतु ग्रामपंचायतचा पाणी पुरवठा, दुसरी गोष्ट शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन हे कधी कापलं गेलं नाही, किंवा शेतकऱ्याची DP जर नादुरुस्त असली तर 80% लोकांनी पैसे भरा तेव्हाच कुठं आम्ही दुरुस्ती करू, असा तुगलकी कायदा हा कधी राबवला गेला नाही. आणि त्याच्यामुळं आणि दुसरी महत्वाची गोष्ट की जे अपघात होत होते त्या अपघाताचे पैसेही भरपूर मिळत होते. आणि चौथी महत्वाची गोष्ट विशेषतः विदर्भासाठी, कारण आता ते बंद झालेलं आहे,
विदर्भासाठी इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये सगळ्यात महत्वाचं काम विदर्भासाठी सबस्टेशन देणं असो किंवा डीपी देणं असो ते मोठ्या प्रमाणात देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळामध्ये झालं. हा फरक मला निश्चितपणे जाणवतोय आणि त्याचा मला मग या निमित्तानं डॉक्टर बोंडे एक प्रश्न आपल्याला असाही विचारावासा वाटतो की एका बाजूला आपलं राजकारण आपल्या पातळीवर चालत राहील, मौलिकांचा राजीनामा मागण्याच्यासाठीची आंदोलनं असोत, इतर विविध मुद्द्यांवर सरकारला जेरी सांडणं असो, पण हे जे कृषी विषयक मुद्दे आहेत या बाबतीत सुद्धा विरोधकांनी रस्त्यावर उतरायला पाहिजे. आपलं तसं नियोजन आहे का? सातत्यानं म्हणजे विदर्भामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये विजेच्या कार्यालयावर एक वेळा नाही 3-3 वेळा आंदोलन झालेले आहे. नाही, येत्या दिवसांमध्ये काय करणार आहात? अधिवेशन तोंडावर येत आहे डॉक्टर बोंडे. समोरच्या दिवसामध्ये सुद्धा आम्ही तेच करणार. आम्ही ताला ठोको केलं. काय होतं की म्हणजे आंदोलन केलं किंवा एखाद्याने रेजिस्ट केलं ना, प्रसादजी तुम्हाला सांगतो 353 ची केस लावतात सरकारी कामात अडथळा म्हणून, आणि 353 ही नॉन बेलेबल आहे. आणि आता एक अंबाड्याचा राठोड नावाचा मुलगा आहे, त्याला 3 महिन्याची शिक्षा पण होऊन गेली. फक्त त्याच्या घराचं विजेचं बिल कनेक्शन मागच्या काळामध्ये कापण्याचा प्रयत्न होता, त्यांनी त्याला रोखलं वायरमनला एवढ्यासाठी. आणि त्यामुळं लोकही कंटाळतात. परंतु निश्चितपणे तिकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनी आंदोलन केलं असेल किंवा सगळीकडे किसान मोर्चा असो, भारतीय जनता पक्ष असो, आम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणार आहे. ठीक आहे, मला पटकन वेळ मर्यादेमध्ये या चर्चेला आटोपतं घ्यायचं आहे. जाता जाता पटकन आपल्याला प्रश्न विचारायचा आहे तो आपल्यासोबत असलेल्या जालिंदर पाटील यांना. जालिंदरराव, आपलं आंदोलन तर सुरूच आहे. राजू शेट्टी स्वतः गेले 3 दिवस आंदोलनात आहेत. आणखी किती दिवस हे आंदोलन चालणार? तुमच्या आंदोलनाचं निर्णायक वळण काय असेल? आणि जोडीला आणखीन एक उपप्रश्न, आंदोलनाच्या प्रत्येक पुढच्या टप्प्यावर हिंसाच होईल का? आमची मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार. कारण स्वाभिमानीचा शिरस्ताच असा आहे, दात वाटेल तिथं खुपसायचे नाहीत आणि एकदा खुपसले तर पुन्हा मोडले तरी बाहेर काढायचे नाहीत. बोंडे साहेब कितीही आपल्याकडे आंदोलनाचं श्रेय घेऊ द्यात, आंदोलन आणि शेतकऱ्यांचे प्रश्न हा केवळ महाराष्ट्रात मध्ये फक्त स्वाभिमानी शेतकरी संघटनाच करते आहे. एकेका दिवसामध्ये 35-35 हजार यांनी केसेस घातलेले आहेत, तरी आम्ही कधी पाय माग घेतलेले नाहीत. आंदोलन, हिंसकता, जाळपोळ आम्ही जबाबदाऱ्या कधीच नाकारलेल्या नाहीत. कारण जबाबदाऱ्या जर नाकारल्या असत्या तर आतापर्यंत आम्ही या भूमीवरती घट्टपणानं पाय रोवून उभेच राहिलो नसतो. आमचा जो लढा आहे, आमचा जो विरोध आहे तो कशासाठी आहे? आता माझ्या स्वतःच्या नावचं बिल माझ्याकडे आहे MSCBचं. ऑगस्ट मध्ये मी 300 युनिट वीज कृषी पंपाला वापरल्याचा याच्यामध्ये दाखला आहे. आता कुणाचा बाप ऑगस्ट मध्ये शेतामध्ये पाणी पाजायला गेला? अरे आमच्या परिसरामध्ये तर एवढा मोठा पाऊस पडतो की आम्हाला जूनलाच आमची कनेक्शन तोडावी लागतात. या बोगस प्रक्रियेला आमचा विरोध आहे, या नालायक प्रवृत्तीला आमचा विरोध आहे. अरे तुम्ही जवळजवळ एका बिलामध्ये शेतकऱ्याच्या स्थिर आकार नोंदवताय, वहन आकार नोंदवताय, वीज आकार नोंदवताय, वीज शुल्क घेताय, वीज विक्री कर घेताय, व्याज घेताय, इतर आकार घेताय. अरे स्थिर आकार कसला घेताय? 50 वर्षे झाली आमच्या शेतामध्ये जो डाम तुम्ही रोवलाय तो आजपर्यंत हलवला नाही. आमच्या शेतातल्या ज्या काही डीपी आहेत त्या डीपी कधी हलवले? मग डीपी जर हल्ल्या नाहीत तर स्थिर आकार कशाचा घेताय? अस्तित्वाच्या लढायाच्या कातेसाहेब हे प्रश्न आहेत. आणि जोपर्यंत आमच्या अस्तित्वाला धक्के बसतायत ना तोपर्यंत हे होत राहील. आणि चळवळ, आंदोलन आणि मग आमचा हिंसकपणा जो आहे ना तो दिवसागणिक वाढत राहील. आम्ही मागं हटणारे नव्हे. आणि आतापर्यंतचा 20 वर्षाचा इतिहास तुम्हा सगळ्यांच्या समोर साक्षी आहे. आम्ही पाठीमागं हटणार नाही. आमची मागणी पूर्ण झाल्याशिवाय तिथून आम्ही हलणार नाही. कारण तुम्हाला लाजच वाटत नाही. 10 वर्षे या देशाचा खासदार असणारा माणूस कोंडाळ्यामध्ये झोपतोय. एकाही आमदाराला आणि एकाही जर खासदाराला आणि एकाही मंत्र्याला त्याची जर लाज वाटत नसेल तर मग हिंसकतेचे आरोप आमच्यावरती होऊ नयेत एवढाच आमचा दावा आहे. धन्यवाद. आपण ही भूमिका सुस्पष्ट केली त्यासाठी. आणि वेळ मर्यादेमध्ये आपल्याला चर्चेला आटोपतं घ्यायचं असल्यानं मी आपल्याला याच ठिकाणी आणि याच मुद्द्यावर धन्यवाद देतो. सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे आभार. लक्षवेधीमध्ये तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.